आणि रेकॉर्डिंग पहा, रेकॉर्डिंग एकच दिवसाची किंवा 2 दिवसाची भेटू शकते तुम्हाला. आज जर उठून जर कोणी जागी झालं आणि मला 15 दिवसाखाली एक लेक्चर पाहिजे असं जर कोणी जर विचारलं तर लेक्चर भेटणार नाही. तर याची कृपया दक्षता घ्या, कारण तेवढा स्टुडंट तो सिन्सिअर असला पाहिजे. 15 दिवसाचं लेक्चर अजून तो कस काय मिस केलं त्याने आणि त्यानंतर तो का पाहिलं नाही त्याने. दिस इज अ मेन पॉइंट, राईट. सो एखाद्या दिवशी नेटवर्क खराब असू शकतं, काय अडचण असू शकते. रेकॉर्डिंगला परत म्हणतोय मी, आम्हाला परत जास्त एफर्ट लागतायत, त्याला मॅन पॉवर लागते. तरी सुद्धा आम्ही रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करतोय ज्यांचं राहिलंय त्यांच्यासाठी. ओके. सो मेसेज मी आय विल, आणि युट्यूबवरती चेक करा. जर मला जर कधी वाटलं की प्रॉब्लेम आहे आणि अपलोडेड अवेलेबल असेल तर मी लगेचच युट्यूबवर टाकतो, पण अवेलेबल होत नाही, त्याच्यासाठी वेगळं करावं लागतं, राईट. परत एकदा, या क्लासमध्ये फीस न भरलेले विद्यार्थी कोण कोण आहेत? म्हणजे भरपूर झालं ना रे आता. किती, कोणत्या भाषेत सांगायचं तुम्हाला? फीस न भरलेले विद्यार्थी कसं करायचं तुमचं? जाता बाहेर स्वतःहून? कोण कोण आहेत इथं? आहे, लिस्ट आहे माझ्याकडे, तसं काही नाहीये. युट्यूबवर काय टाका? काय टाकतो युट्यूबवर? युट्यूबवर काय टाकतो रे विनायक? नवीन आहे का तू? चॅनलचं नाव, माझं नाव सर्च कर. माझं नाव पूर्ण मारुती सोरगेकर, तुला चॅनल भेटेल. ESA फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स, त्याच्यावरती लेक्चर भेटतील. चला, फीस न भरलेले बोला. विदाउट रोल नंबर भरपूर आहेत. काय करायचं तुमचं? अरे बाळा, पण इतके दिवस का? आमच्या अडचणी समजतोय का तुम्ही? म्हणजे आता विकायच्या गोष्टी आल्या, एक एक विकायला सुरू केलं आम्ही स्टुडिओ मधलं. म्हणजे हळूहळू हळूहळू हळू कुठपर्यंत चालवणार आम्ही? बघा थोडस, ज्याप्रमाणे अजूनही म्हणतोय, ज्याप्रमाणे सवड भेटेल त्याप्रमाणे, पण याच्यासाठी टाइम नका घालू. जसं जमल तसं भरून घ्या पटकन. उगाच काहीतरी लेक्चर आता परत उद्या सर येतात, ते चेक करतात नाव, आणि फक्त आणि फक्त रिक्वेस्टमुळे थांबलोय मी, लक्षात घ्या. त्याला काही लागत नाही, कारण म्हणजे आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय, आम्हाला इथे पैसे लागत आहेत, तुमच्याकडून काही एक्स्ट्रा मागत नाहीये, राईट. मला वाटतं ते अंडरस्टँड होतं तुम्हाला तेवढं. तर लवकरात लवकर भरून घ्या. चला, क्वेश्चन नंबर 9. होमवर्क केला का सर्वांनी? होमवर्क केला का सर्वांनी? चालतं रे बाळा. होमवर्क केला का सर्वांनी? व्हेरी गुड. चलो, 84 रोल नंबर, सेंड मी युअर होमवर्क. ठीक आहे, मी चेक करतो. 84 रॅन्डम रोल नंबर घेतो ना आपण. 84 रोल नंबर. ओके, चलो. सो क्वेश्चन नंबर 9. राइट डाउन द क्वेश्चन नंबर 9. The sum of two roots of quadratic equation is 5 and the sum of their cube is 35. Find the equation. बघा, sum of roots of quadratic equation is 5 and sum of their cube, right? एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, आणि त्या इक्वेशन मध्ये, ओके, तर त्या इक्वेशन मध्ये समजा लेट अल्फा अँड बीटा आर रूट्स ऑफ quadratic equation.
Therefore, given that sum of root that is alpha plus beta is equal to 5. अजून काय दिलंय? and sum of their cube म्हटलेला आहे. sum of their cube that is alpha cube plus beta cube is equal to किती दिलंय? 35. या पद्धतीचं एक्झाम्पल आपण पाहिलेलं आहे, राईट. म्हणजे त्या तिथं काय काढायचं होतं आपल्याला? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर कसं काढलं होतं आपण? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. आता लक्षात घ्या, आपण याच्यासाठी एक्सपेन्शन फॉर्म्युला लक्षात ठेवा सांगितलं मी तुम्हाला. काय आहे? कोणाला आठवत आहे? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा and in bracket again alpha plus beta. Come on माझ्यासोबत परत एकदा. काय आहे? काय आहे? अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा बीटा ब्रॅकेट मध्ये म्हणजे इंटू अल्फा प्लस बीटा. हे एक्सपेन्शन आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. मेसेज करा अभिषेक मला, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, राईट. ओके. सो आता याच्यामध्ये लक्षात घ्या, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 35 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा होल क्यूब म्हणजे 5च क्यूब मायनस 3 इंटू अल्फा बीटा 3 इंटू अल्फा बीटा. अल्फा इंटू बीटा माहिती आहे का मला? अल्फा इंटू बीटा माहिती आहे का? राईट. आपण हे का करतोय पहा, लक्षात घ्या. जर अल्फा आणि बीटा जर रूट असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं सांगा मला आधी. अल्फा आणि बीटा जर रूट असतील तर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं? अल्फा आणि बीटा जर रूट असतील तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हेच क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं का बघा बरं. आपल्याला माहिती आहे जर अल्फा आणि बीटा जर रूट असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा x plus alpha into beta is equal to 0. Now we know that alpha plus beta तर माहिती आहे, पण alpha into beta माहिती नाही. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब माहिती आहे, त्याच्यावरून आपण अल्फा इंटू बीटा काढणार आहोत. 3 इंटू अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे? 5 आहे. सो 35 125 अल्फा बीटा, हे मायनस इकडे आणूया, प्लस होईल 15 अल्फा बीटा इज इक्वल टू 125 आणि 35 तिकडे मायनस नेऊया. 15 अल्फा बीटा इज इक्वल टू हे सबट्रॅक्शन किती येतं? 90. therefore अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 90 बाय 15. हे किती आलं? 6. therefore value of alpha beta is equal to 6. now required quadratic equation is x square minus alpha plus beta x plus alpha beta x square minus alpha plus beta directly given आहे 5x alpha into beta काढलेला आहे 6. therefore required equation is समजलं सर्वांना? समजलं का सर्वांना? Very good. Right? Okay, write it down.
हो, एक्झाम या चॅप्टर वरती आहे. ओके, 12 नंबर मध्ये काय अडचण असेल तर मी एक्सप्लेन करतो, परत ट्राय करायचं. मी एक्सप्लेन करतो व्यवस्थित. ठीक आहे, काय अडचण नाही. क्वेश्चन नंबर 10 घेऊ का? घ्यायचं का कसं तुमच्या मनावर? डिफिकल्ट क्वेश्चन आहे, एक्झामला आउट ऑफ केलाय, पण आपण घ्यायचा. बरोबर आहे का? बघा बरं, तुमच्या मनावर म्हणजे ते माझ्याच मनावर आहे, घेणार मी. पण तुम्ही घ्या म्हणलं म्हणून असं वाटवतो मला, आहे का नाही? मी तर घेणारच. राईट, लक्षात ठेवा, मॅथचा अभ्यास तुमचा कधी वाया जाणार नाही याची गॅरंटी माझ्याकडून घ्या. परीक्षेला असेल नसेल, परीक्षेत तर मार्क घ्यायचे, ते तर टार्गेट आहेच आपलं. आणि टार्गेट किती आहे? चला परत एकदा मला टार्गेट लिहून सांगा. टार्गेट लिहून सांगा पटकन मला. टार्गेट असं असं धाड दिशा आपटलं पाहिजे. टार्गेट धाड 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 टार्गेट असा. राईट, ते तर टार्गेट आहेच आपलं. आणि त्या टार्गेटसाठी आपल्याला एक्स्ट्रा मेहनत करावीच लागणार आहे. लक्षात घ्या, टार्गेट एवढं इझी नाही, हे पण म्हणतोय मी. राईट, पण आपण ते करू शकतो. राईट, ओके. सो डन. हे डन का? नाही रे, 99 नाही, 100च पाहिजे. व्हेरी गुड, नथिंग इज इम्पॉसिबल. व्हेरी गुड. म्हणजे मॅथ मध्ये वाया काही जात नसतं, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. डन डन डन. ओके, सो राईट डाऊन क्वेश्चन नंबर 10 तुमच्या नोटबुक मध्ये. तिथं वाटलं तर तुम्ही त्याला वेगळं करून ठेवा, पण व्यवस्थित समजून घ्या प्रॉब्लेम. Find the quadratic equation such that its roots are a square of sum of the roots and square of the difference of the root of the equation timber 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 2x square. मला एकदा इक्वेशन लिहू द्या. 2x square plus 2p plus qx p plus qx plus p square plus q square. आता लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, की एक इक्वेशन दिलंय तुम्हाला, जरा असं दिसत नसेल काय प्रॉब्लेम नाही, तर सांगितलंय काय पहा. फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचंय, हे पण महत्वाचं आहे. क्वेश्चन कळणं महत्वाचं आहे, सर्वात महत्वाचं. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे आहेत? सच दॅट इट्स रूट्स आर square of sum of the roots and square of difference of the root. त्या काढावं लागणाऱ्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट या रूटचे स्क्वेअर ऑफ सम ऑफ स्क्वेअर आणि डिफरन्स ऑफ स्क्वेअर आहेत. लेट सपोज आपण दरवेळेस काय घेतो की याचे रूट आपल्याला माहिती असायला पाहिजेत. आपल्याला माहिती आहे, जर असं जर कम्पेअर जर केलं, याला लक्षात घ्या, या इक्वेशनला कम्पेअर केलं, कशासोबत कम्पेअर केलं? कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. राईट, कम्पेअर केल्यानंतर काय भेटेल मला? a ची व्हॅल्यू काय भेटली सांगा? 2 भेटली. राईट का? दिसत नाहीये. व्यवस्थित आहे माझ्या एंड कडून तरी. इक्वेशन दिसत नाहीये, इक्वेशन थोडं खाली लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, पण बुक आहे ना तुमच्याकडे? बुक शिवाय लेक्चर नाही ना पाहिजे. आता त्याला सांगून मी परत भरपूर दिवस झाले. राईट, हा चला सांगा, आता सांगा. आदिनाथ बोल बाळा. a is equal to 2, b is equal to 2 into p plus q and c is equal to
पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर, राईट. ओके. तर आता मला माहिती आहे जर अल्फा आणि बीटा जर याचे रूट असले, if alpha and beta are root of given equation, दिलेल्या इक्वेशनचे आहेत, therefore आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा काय आहे फॉर्म्युला अल्फा प्लस बीटाचा. अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आहे, जे रिलेशन आपण झालेलं नाही फॉर्म्युला एक्स्ट्रा वाला हा फॉर्म्युला त्यांनी काढून टाकलाय की मायनस बी बाय ए, पण आपण तसं म्हणायचं नाही, राईट. मायनस बी बाय ए, व्हेरी गुड. तर पहा मायनस बी किती आहे 2 इंटू पी प्लस क्यू आणि ए किती आहे 2. 2 2 विल बी गेट कॅन्सल्ड. मायनस ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू ही झाली अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू. याला काहीतरी इक्वेशन नंबर देऊ नंतर लागल्यावर. त्याच्यानंतर अल्फा इंटू बीटा काय असतं रे, अल्फा इंटू बीटा काय असतं, व्हेरी गुड, सी बाय ए. सी ची व्हॅल्यू किती आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन ए किती आहे 2. नाउ दिस इज इक्वेशन नंबर 1, दिस इज इक्वेशन नंबर 2. आपलं काम काय आहे नेमकं, अल्फा आणि बीटा जर या इक्वेशनचे रूट असतील तर काढावं लागणाऱ्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काहीतरी वेगळे पकडू आपण, अल्फा डॅश आणि बीटा डॅश, राईट. ज्या इक्वेशन काढायचंय समजा त्याचे रूट लेट अल्फा डॅश and beta dash are roots of required quadratic equation. आता प्रॉब्लेम वाचायचं, जर अल्फा डॅश आणि बीटा डॅश हे जर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट असतील तर काय म्हटलंय, its roots are square of sum of roots and square of difference of roots. म्हणजे दोन रूट जर घेतलं मी अल्फा डॅश आणि बीटा डॅश, एक रूट काय आहे स्क्वेअर ऑफ सम ऑफ रूट्स. स्क्वेअर कोणाचा, या रूटची सम, या रूटची सम म्हणजे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. अल्फा डॅशला लिहिणार मी अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. आणि बीटा डॅश दुसरा रूट काय आहे स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ रूट म्हणजे अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. इथपर्यंत समजलं का, पहा नंतर गणित अजून पुढे प्रॉब्लेम पूर्ण लॉंग आहे, पण इथपर्यंत काही क्लिअर नाही असं वाटत असेल तर लगेच विचारा, नंतर नाही पॉसिबल, राईट. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत, व्हेरी गुड. आधी मी याच्यावरून अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढली. आता लागणारे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट मी अल्फा डॅश आणि बीटा डॅश घेतलंय, तर तिथं काय दिलं होतं की त्याचे रूट बेरजेचा स्क्वेअर आणि डिफरन्सचा स्क्वेअर असं आहे. मग तुम्हाला माहितीये जर हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट असतील तर आपल्याला इक्वेशन काढताना कसं असणार, देअरफॉर द रिक्वायर्ड इक्वेशन इज, रिक्वायर्ड इक्वेशन काय असणार, रिक्वायर्ड इक्वेशन इज आपल्याला माहितीये अल्फा डॅश आणि बीटा डॅश जर रूट असले सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा डॅश प्लस बीटा डॅश एक्स प्लस अल्फा डॅश इंटू बीटा डॅश इज इक्वल टू 0. बघा बरं हे बरोबर आहे का, हे रिक्वायर्ड चे रूट आहेत अल्फा डॅश आणि बीटा डॅश. मग रिक्वायर्ड इक्वेशन असं असणार आहे, हे दिलेल्या इक्वेशनचे रूट होते, बरोबर आहे. मग आता आपल्याला अल्फा डॅश आणि बीटा डॅश आणि अल्फा डॅश इंटू बीटा डॅश हे काढणं गरजेचं आहे, राईट. मग आता ते कसं काढायचं पहा, अल्फा डॅश प्लस बीटा डॅश जर केलं मी, अल्फा डॅश
प्लस बीटा डॅश, आधी हे काढावं लागेल आपल्याला, हे माहिती नाही, इज इक्वल टू काय आहे, अल्फा डॅश आहे अल्फा प्लस बीटा स्क्वेअर प्लस बीटा डॅश आहे अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. अल्फा प्लस बीटा स्क्वेअर काय आहे पहा, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर, सांगा मला अल्फा प्लस बीटा स्क्वेअर काय येणार, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस पी प्लस क्यू आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे लक्षात घ्या, राईट, प्लस अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू माहिती आहे का, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू तर माहिती होती, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू माहिती होती, अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू माहिती आहे का, नाही, नक्की, राईट. कोणता पार्ट पहा परत एकदा, हे रिक्वायर्ड, मी परत सांगतोय हा, पुन्हा प्रॉब्लेम लांब होईल, इथंच काय अडचण असली तर लगेच क्लिअर करून घ्यायची, की रिक्वायर्ड इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा डॅश प्लस बीटा डॅश एक्स प्लस अल्फा डॅश इंटू बीटा डॅश. तर हे अल्फा डॅश आणि बीटा डॅश काढायचे आपल्याला, म्हणजे हे माहिती आहे पण त्यांची सम करायचे, अल्फा डॅश प्लस बीटा डॅश काय येणार आहे, अल्फा प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा मायनस बीटा स्क्वेअर, बट अल्फा प्लस बीटा ऑलरेडी आपण इथं काढून ठेवलंय, पण अल्फा मायनस बीटा माहिती नाही. सो अल्फा मायनस बीटा जर माहिती नाही तर याला अल्फा प्लस बीटा मध्ये लिहावं लागेल, त्याचं परत एक्सपेन्शन, कसं एक्सपेन्शन असणार सांगा मला, अल्फा, राईट, बघा कुठे लिहू मी, बघा अल्फा मायनस बीटा स्क्वेअरला कसं लिहू शकतो, अल्फा मायनस बीटा स्क्वेअर, याचं एक्सपेन्शन माहिती आहे मला, अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. मग आपण काय करू, प्लस 4 अल्फा आणि मायनस 4 अल्फा क्लब करूया, म्हणजे काय होईल पहा, अल्फा स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा प्लस 4 अल्फा बीटा मायनस 4 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. दिसते का रे, नाही दिसत आहे, राईट. कोणतं सही, कोणती स्टेप, इथलं का हे दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून लिहिलंय, अल्फा डॅश काय म्हटलंय पहा परत, रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ रूट अँड स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ रूट. बघा की roots of quadratic, find the quadratic equation whose roots are square of sum of roots and square of difference of root. ही स्क्वेअर आहे सम ची, ही स्क्वेअर आहे डिफरन्स, म्हणून मी असं लिहिलंय, राईट, कळालं आता, ओके. देन आता इथे या परत, मी हे काय सांगत होतो पहा, याला मी स्टेप मध्येच लिहितो, अल्फा मायनस बीटा स्क्वेअरला एक्सपेन्शन फॉर्म्युल्यामध्ये अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा लिहिता येतं, हा फॉर्म्युला पाठ करायचा, अल्फा मायनस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 4 अल्फा बीटा, जसं क्यूबचं एक्सपेन्शन आहे तसंच, राईट. आता आपल्याला काय माहिती, अल्फा डॅश आणि बीटा डॅश काढायचंय, कारण रूट क्वाड्रॅटिक इक्वेशन काढत असताना यांची सम आणि यांची प्रोडक्ट माहिती असणं गरजेचं आहे, राईट. हो, काही प्रॉब्लेम नाही, याला सम लिहिलं आणि याला डिफरन्स लिहिलं काही प्रॉब्लेम होणार नाही, राईट. याला असं लिहा, याला असं लिहा, काही होत नाही, काही चेंज नाही होणार, ओके. सो पहा की परत इथं काय होईल, हे स्क्वेअरचा मायनस जरी केला तर हे प्लसच होणार, पी प्लस क्यू स्क्वेअरच होणार, प्लस अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर प्लस
पुढे अल्फा प्लस बीटा काय आहे, अल्फा प्लस बीटा आहे मायनस पी प्लस क्यू, म्हणजे परत हे मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस 4 इंटू अल्फा इंटू बीटा काय आहे फ्रॉम इक्वेशन 2 पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2. आता याला काय करू आपण, एक्सपांड करू, ए प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर प्लस 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर, परत याला पण एक्सपेंड करू, पी स्क्वेअर प्लस 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर आणि हे 2 आणि इथे 2 येईल मायनस 2 पी स्क्वेअर मायनस 2 क्यू स्क्वेअर. हे पी स्क्वेअर 2 पी स्क्वेअर प्लस हे 2 पी क्यू प्लस क्यू स्क्वेअर 2 क्यू स्क्वेअर, हे पी स्क्वेअर घेतलंय आपण प्लस 2 पी क्यू म्हणजे हे मी इथे लिहितो 4 पी क्यू आणि परत हे मायनस 2 पी स्क्वेअर मायनस 2 क्यू स्क्वेअर, हे क्यू स्क्वेअर हे पी स्क्वेअर कॅन्सल येतं, अल्फा डॅश प्लस बीटा डॅश इज इक्वल टू 4 पी क्यू आलं. एकदा कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा, तुम्ही स्वतः बघा, त्याच्याशिवाय कळणार नाही मी इथं समजून. तुम्ही स्वतः बघा इथपर्यंत आणि हे लिहून घ्या. लिहून घेताना काय करा, लिहून घेताना तुम्ही स्वतः एक्सपेंड करा. इथे तुम्ही स्वतः लिहून कसं घेताल, ज्यांना प्रॉब्लेम करायचे त्यांच्यासाठी म्हणतोय, एक्स्ट्रा प्रॉब्लेम मी आधीच सांगितलं होतं, राईट. ज्यांना प्रॉब्लेम करायचंय त्यांनी इथून स्वतः करतील ते स्वतः, राईट. ओके, राईट इट डाऊन. आपल्या एक्झामला येऊ शकतं, बोर्डाच्या एक्झामला नाही येणार, आपल्या एक्झामला येऊ शकतं. का नाही टाकायचं, नको. ए प्लस बी कुठे लिहिलं रे आपण, म्हणजे अल्फा प्लस बीटा कुठे लिहिलं आपण, हे अल्फा प्लस बीटा, अल्फा कुठे आहे, अल्फा डॅश. अल्फा डॅश म्हणजे काय आहे, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर आणि बीटा डॅश म्हणजे काय आहे, अल्फा मायनस बीटाचा स्क्वेअर. वर लिहिले ना तिथे, अल्फा डॅशला काय घेतलं आपण, अल्फा प्लस बीटाचा स्क्वेअर, राईट. ओके, आजचं होमवर्क केलात म्हणलात ना, एक रॅन्डम नंबर घेतलाय मी, त्याचं चेक करतो, येईल आपला पण नंबर येईल एके दिवशी. अच्छा, उद्याचा होमवर्क का, ओके, आय गॉट इट. डायजेस्ट मधले प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आता, कारण हे तर मी घेतो आता पुढचे. डायजेस्ट मध्ये असतील ना, डायजेस्ट मधले सॉल्व्ह करा आता तुम्ही तुमच्या पद्धतीने सर्व. ओके, डायजेस्ट कम्प्लीट झालं की आपण पुढच्या लेक्चर मध्ये एक्स्ट्रा वगैरे घेऊया. आणि डायजेस्ट नाहीये, ओके, आय विल पोस्ट ग्रुप वरती टाकतो मी डायजेस्ट वरचे प्रॉब्लेम. कोणाकडे आहे का रे, मला फोटो सेंड करा बरं डायजेस्ट वरचा प्रॉब्लेम. माझ्याकडे पण आहे, पण आता इथं सध्या नाही, राईट. फक्त ते 4 मार्क वालेच केले तरी चालतील, 3 मार्क 4 मार्क वाले माझ्याकडे पण असेल, मी करतो मग दुपारपर्यंत. सर गाईड पण डायजेस्टच असतो का, हा, गाईड म्हणजेच डायजेस्ट, ते नवनीत गाईड डायजेस्ट एकच, नवनीत डायजेस्ट गाईड काय म्हणतात ते. परत एकदा सांगतोय मी, हे अल्फा डॅश म्हणजे दिलं होतं सम ऑफ स्क्वेअर ऑफ सम आणि बीटा डॅश दिलं होतं स्क्वेअर ऑफ डिफरन्स. म्हणजे याला तुम्ही हे लिहू शकता, याला हे काही फरक नाही पडणार. तिथं वर आपण एका स्टेप मध्ये लिहिले पण.
गाईड मधले प्रॉब्लेम होमवर्क असणार, राईट. फक्त हे पुस्तक पूर्ण आपलं सॉल्व एक्झाम्पल सोबत आणि गाईड सोडवलं तरी 100 पैकी 100 मार्क पडणार. फक्त ते तुम्ही सोडवलं पाहिजे, कुठलं छापलं नाही पाहिजे. माझ्या क्लास मधलं सुद्धा छापून तुम्हाला मार्क पडणार नाही, राईट. आन्सर नाही झाला अजून. इक्वेशन कुठं आलंय आपलं सही? हे अल्फा डॅश प्लस बीटा डॅश आलंय. अजून काय करायचंय? अल्फा डॅश इंटू बीटा डॅश करायचंय आणि परत इक्वेशन मध्ये लिहायचंय. सो यू आर लकी, युअर कोविड-19 बॅच आहे का नाही? नाहीतर अजून मजा आली असती. ओके, डन का? डन. आणि 11वीचं करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधी हे कम्प्लीट पाहिजे. इकडे जर एकही मार्क कमी आला ते तुमच्या फायद्यासाठीच आहे, त्याच्यासाठीच करायला लावले तुम्हाला. पण इकडे एकही मार्क कमी येता कामा नये, राईट. लिहा. हे इकडले पार्ट तर झाला असेल ना? इकडला पार्ट युज करू काही? इकडला पार्ट झाला असेल. कंटाळा आला तरी आता शाळेत जावं वाटतंय ना? केव्हा एकदा शाळा सुरू होती, केव्हा एकदा मी असा मस्त बाकावर जाऊन आधी जागा पकडेन, केव्हा एकदा मी मित्राच्या जागेवर जाऊन बसेन, केव्हा एकदा मी प्रार्थनेमध्ये मित्रांना मागून मारेन, केव्हा एकदा मी मित्राची खोड काढेन. असं वाटायला लागले ना आता? मला पण वाटायला लागले केव्हा एकदा असं मी क्लासमध्ये जाऊन, आहे का नाही? हो हो, राईट. लवकरच होईल. मित्र कोविड-19 निघाला तर बर. ओके कृष्णा, केव्हा एकदा सरचा मार खाईल. वा, छान स्वप्न आहेत तुमचे. केव्हा एकदा वीज पाहायला भेटेल, आहे का नाही? वेट करा, वेट करा. काय म्हणतात ते, सबर का फल मीठा होता है. होतील होतील व्यवस्थित. अजून वाटतं मला अजून 1 ते हाफ मंथने व्हायला पाहिजे. पण जरा सिच्युएशन आपल्या अहमदपूरमध्ये व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे फॉलो होत नाही रे व्यवस्थित. जर रूल जर फॉलो केले ना व्यवस्थित तर त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण कोणी मास्क लावते नाही, ना लावत, काही चालू म्हणा असं. चला, झालं का? व्हेरी गुड. बघा, अल्फा डॅश प्लस बीटा डॅश आले. अजून मला अल्फा डॅश इंटू बीटा डॅश काढायचे. अल्फा डॅश इंटू बीटा डॅश काढत असताना अल्फा डॅश काय घेतले मी? अल्फा प्लस बीटा स्क्वेअर. आणि बीटा डॅश काय घेतले? अल्फा मायनस बीटा स्क्वेअर. तर अल्फा डॅश बीटा स्क्वेअर माहिती आहे आपल्याला काय होतं? मायनस पी प्लस क्यू चा स्क्वेअर होता. आणि अल्फा मायनस बीटा डॅश स्क्वेअर, अल्फा मायनस बीटा डॅश स्क्वेअर किती आलं पहा.
हे आपल्याला माहिती आहे किती येणार आहे अल्फा डॅश इंटू अल्फा मायनस बीटा स्क्वेअर काय येतं हे काय येतं हे इंटू ब्रॅकेट मध्ये मायनस पी प्लस क्यू स्क्वेअर बरोबर आहे आणि मायनस 4p स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2 कारण हे ब्रॅकेट मध्ये मी लिहिले याला याचंच हे राईट सो हे मायनस निघून जातं p प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इंटू परत इथे राहतं p प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हे 2 इथे 2p स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अशा पद्धतीचं इथे ब्रॅकेट राहतं राईट अरे मी इथं एकटा शिकतोय मी कसा मास लावू आदिनाथ काय व्हायलंय तुला नेमकं आदिनाथ बळा बरोबर आहे म्हणजे तुम्हाला अजून रूट माहिती नाहीये की मास कधी लावायचं तेच वाटलंच मला ठीक आहे आम्ही वेगवेगळा सेटअप केला मी आणि कामे सरांना आमचं आता आधी पहा एकत्र तरी यायचो आम्ही पण आता नाही एकत्र येत नाही घरी जाताना लावतो की तू कुठे पाहिजे मला घरी जाताना ठीक आहे सो पहा p प्लस क्यू स्क्वेअर इंटू हे पहा काय येणार आहे p प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2p प्लस क्यू स्क्वेअर याला एक्सपोर्ट करूया आपण ब्रॅकेट मध्ये p स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर आणि याला मायनस 2p स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर p प्लस क्यू स्क्वेअर चा ब्रॅकेट हे पहा p स्क्वेअर मायनस p स्क्वेअर मायनस 2p पहा लक्ष द्या ठीक आहे पहा लक्ष द्या तर हे काय येतं पहा p स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर म्हणजे मायनस p स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस 2pq आणि q स्क्वेअर मायनस 2q स्क्वेअर मायनस q स्क्वेअर आता हे प्रोडक्ट करत असताना परत काय करू मायनस कॉमन जर काढला तुम्ही मायनस कॉमन काढला तर मायनस जर कॉमन काढला तर p स्क्वेअर मायनस 2pq प्लस q स्क्वेअर हे मायनस इथे राहील बाहेर p प्लस q स्क्वेअर इंटू हे आहे p मायनस q चा स्क्वेअर लक्षात घ्या हे आहे p मायनस q चा स्क्वेअर नाही शाळेच्या एक्झाम मध्ये नाही येणार आहे शाळेच्या एक्झाम मध्ये आधी पण येत नव्हतं आता पण नाही येणार शाळेच्या एक्झाम मध्ये आधीच येत नव्हतं हे राईट एक ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे इथेपर्यंत घेऊन घ्या हे आता हे आलं अल्फा इंटू बीटा आलं अल्फा डॅश इंटू बीटा आता लास्ट फायनल स्टेप देयरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन इज x square minus alpha dash plus beta dash into x plus alpha dash into beta dash is equal to 0 x square minus alpha dash beta dash काय होतं 4pq आलं होतं x प्लस अल्फा डॅश इंटू बीटा डॅश याला छोटं करता येतं अजून पण इथे काही टेन्शन घ्यायचं नाही याला छोटं कसं करत बसावं कुठपर्यंत करता येते माहिती नाही हे जशाच तसं लिहून घ्या काय लिहून घेणार मायनस p plus q bracket square into p minus q square is equal to 0 किंवा हे मायनस इथं मायनस होणार आहे फायनल इक्वेशन x स्क्वेअर मायनस 4pqx हे मायनस
p प्लस क्यू स्क्वेअर p मायनस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू जी. त्याला अजून शॉर्ट मध्ये करता येतं पण काही गरज नाहीये, राईट. कसं करता येतं स्वप्नील? झालं, आता झालं. इंक कुठे गेली? ठीक आहे. तर होमवर्क काय आपल्याला? डायजेस्ट, राईट. होमवर्क काय आहे? डायजेस्ट आहे. तर डायजेस्ट सॉल्व करा. उद्या राहिलेले 2 क्वेश्चन घेऊया. 12व्या क्वेश्चन मध्ये जर कोणाला प्रॉब्लेम आला असेल सॉल्व करताना, 12वा क्वेश्चन मला सांगायचं राहिला, 12वा जर क्वेश्चन मध्ये कोणाला जर प्रॉब्लेम आला असेल सॉल्व करताना होमवर्क मध्ये, ज्यांना आला त्यांच्यासाठी सांगतोय. ज्यांनी सॉल्व केला त्यांचं अभिनंदन, जे सॉल्व करत अडचण त्यांचं पण अभिनंदन. पण जे सॉल्व करूच शकले नाहीत काही कारणास्तव, त्यांना खूप इम्पॉर्टंट काम होतं, त्यांना पुस्तक उघडणं झालं नाही, त्यांच्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. काय दिलं पहा. डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ 2 नंबर्स. समजा 120 आहे आणि स्क्वेअर ऑफ द स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. पहा, लक्ष द्या की ग्रेटर आणि एक स्मॉलर नंबर आहे. तर आधी आपण स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. समजा आपण आधीचा एक नंबर x घेतला, बरोबर आहे. तर स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर. तर स्मॉलर नंबरचा जो स्क्वेअर आहे तो किती असणार? 2x असणार. आणि मग आपल्याला काय दिलंय की डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ 2 नंबर्स. पहिल्या नंबरचा स्क्वेअर किती आहे? x स्क्वेअर. आणि दुसऱ्या नंबरचा स्क्वेअर किती आहे? 2x. हे दिलं आपल्याला 120. हे इक्वेशन तुम्ही सॉल्व करायचं, बस. हे इक्वेशन सॉल्व करा. x स्क्वेअर मायनस 2x, राईट. जर कोणाला अडचण येत असेल तर पहा, पहिला नंबर x आहे आणि स्मॉलर नंबरचा स्क्वेअर हा दुप्पट आहे याच्या. स्मॉलर नंबरचा स्क्वेअरच दिले, स्मॉलर नंबर नाही दिलं. स्मॉलर नंबरचा स्क्वेअर 2x. पहिल्याचा स्क्वेअर x स्क्वेअर, स्मॉलर नंबरचा 2x, यांची वजाबाकी किती दिली? 120 दिली. हे सॉल्व करा, आन्सर येऊन जाईल तुम्हाला. ओके, ठीक आहे. आज थांबायचं इथे. मग उद्या आपला चॅप्टर संपणार, एक्स्ट्रा प्रॉब्लेम सुरू होणार. डाऊट वगैरे आज डायजेस्ट मधले सोडवा. काही डाऊट आले डायजेस्ट मधले तरी विचारा. आणि जे काही तुम्ही डाऊट विचारले ते नंतर मग पुढच्या या वीक मध्ये सर्व संपणार. नेक्स्ट वीक किंवा या वीक मध्ये पुढचा चॅप्टर सुरू होणार. ओके, बाय बाय एव्हरीवन. मी फोटो टाकतो. ओके, चलो बाय.